पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता एनसीबी कडे सोपवण्यात आलाय। तर पुणे पोलिसांकडून आता हा तपास एनसीबी कडे वर्ग करण्यात आलेला आहे। राज्यभरामध्ये पुणे पोलिसांकडून 3000 कोटींचे मेफेड्रॉन जप्त केले गेले। आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 7 जणांना अटक सुद्धा झाली आहे। तर मुख्य आरोपी संदीप दुनिया याच्यासह साथीदारांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा बदल आता करण्यात आलेला आहे, तो म्हणजे पुणे ड्रग्ज प्रकरणाचा हा तपास एनसीबी कडे सोपवला गेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय सांगाल, आता हा तपास नेमका एनसीबी कडे कशामुळे सोपवण्यात आल्याचं कळतंय? नक्कीच आपण पाहतो की पुणे पोलिसांनी सर्वात मोठी ड्रग्जची कारवाई जी आहे ती पुण्यात केली होती। विश्रांतवाडी भागातून एक गोडाऊन होता आणि त्या गोडाऊन मधून त्यांना लिंक लागली आणि या लिंकच्या माध्यमातून जवळपास 3000 कोटीचं ड्रग्ज जे आहे ते पुणे पोलिसांनी जप्त केलं होतं। यामध्ये जवळपास 7 जण सध्या अटकेत आहेत। मात्र आता हा तपास जो आहे तो नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे जो आहे तो सोपवण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की ड्रग्ज प्रकरणातील अनेक बाबी ज्या आहेत त्या नार्कोटिक्स विभागाकडे असतात आणि त्या संदर्भात खरं तर त्यांना अजून तपास करायचा आहे। यातील मुख्य आरोपी जो आहे तो संदीप दुनिया अजूनही सापडलेला नाही आणि त्याचा तपासा संदर्भात आता याचा तपास एनसीबी करणार आहे। त्यामुळं पुणे पोलिसांनी जी सर्वात मोठी कारवाई केली ती त्याचा तपास आता एनसीबी कडे गेलेला आहे। त्यामुळं आता यामध्ये पुणे पोलिसांना कुठलीही कारवाई जी आहे ती करायच्या अगोदर एनसीबीला विचारावं लागेल। त्यामुळे आता सध्या तरी पुणे पोलिसांकडून हा तपास एनसीबी कडे 10 जूनला जो आहे तो देण्यात आलेला आहे। अगदी यानंतर आता काय धागेदोरे समोर येतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद सचिन, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।